नमस्कार मित्रांनो, मी सुधीर देशमुख चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दिनांक 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना भारतभरात लागू झाली आणि ती राज्यघटना लागू झाल्यानंतर भारतीय नागरिक म्हणून आपल्याला काही अधिकार मिळालेले आहे, काही कर्तव्य पण त्या अनुषंगाने आपल्याला पार पाडावे लागणार आहेत। आणि आता साधारणपणे मार्च, एप्रिल, मे आणि अर्धा जून या काळामध्ये भारतीय लोकशाहीमधला खूप मोठा उत्सव म्हणजे 2024 सालच्या निवडणुकांचा खूप मोठा महोत्सव चालणार आहे। या महोत्सवामध्ये साधारणपणे जे स्टेक होल्डर्स आहेत ते आपापला भाग निभावणारच आहेत, पण जनता म्हणून आपलाही काही एक महत्त्वाचा रोल या संपूर्ण महोत्सवामध्ये आपल्याला निभवावा लागणार आहे आणि तो निभावाल अशी माझी खात्री आहे। मित्रांनो, भारतीय राज्यघटनेने आपल्याला एक खूप मोठा अधिकार दिलेला आहे, तो म्हणजे मतदानाचा अधिकार दिला आहे। राष्ट्रपती पदावर बसलेल्या व्यक्तीपासून तर एखाद्या रस्त्यावर झाडू मारणाऱ्या कामगारापर्यंत किंवा एखाद्या खूप मोठ्या शास्त्रज्ञापासून तर एखाद्या क्लर्कपर्यंत देखील कुठल्याही माणसाला समान मताधिकार आहे आणि त्याच्या किंवा कुठल्याही मोठ्या माणसाच्या मताचं मूल्य एक असतं। हा एक समान अधिकार आपल्या सर्वांना भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे आणि भारतीय राज्यघटनेने हा आपल्याला पवित्र अधिकार म्हणून दिलेला आहे। हा आपला अधिकार आहे। 18 वर्षावरचा कुठलाही व्यक्ती या अधिकाराचं पालन करू शकतो, हा अधिकार बजावू शकतो आणि हा बजावणं आपलं नैतिक कर्तव्य आहे। आपण भारताचे नागरिक आहोत म्हणजे आपल्याला लोकशाहीने एक खूप मोठा वारसा गेल्या साधारणपणे 74-75 वर्षाच्या काळात दिलेला आहे। हा वारसा जपण्यासाठी आपल्या मतदानाचा जो अधिकार आपल्याला मिळाला आहे त्या अधिकाराचा प्रयोग करणं हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे। ही गोष्ट आपण सर्वांनी ध्यानात घ्यावी अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे। जसा एक मूलभूत अधिकार असतो त्या मूलभूत अधिकारांबरोबर एक कर्तव्य देखील असते, ते म्हणजे मतदान करणे। भारतातल्या प्रत्येक मतदाराने मतदान करणे हे त्याचं पवित्र कर्तव्य आहे। जर आपण या कर्तव्यापासून च्युत झालो तर आपण आपला अधिकार बजावण्यासाठी कधीही अधिकार सांगू शकणार नाही। याचं कारण असं की ज्या वेळेला कर्तव्याचा भाग येतो त्यावेळेला जर आपण कर्तव्य परांगमुख होणार असू तर आपल्याला कुठल्याही प्रकारे अधिकार मिळवण्याचा कुठलाही अधिकार नाही। जर आपल्याला अधिकार पाहिजे असेल तर सपर्याय आपलं जे मूलभूत कर्तव्य आहे ते केलं पाहिजे। आणि भारतीय लोकशाहीचा एक वैशिष्ट्य असं आहे की इथे प्रत्येकाला एक मत द्यायचं आहे आणि त्या एक मतातून तुमचा प्रतिनिधी जो पुढे देश चालवणार आहे, देश घडवणार आहे, तुमच्यासाठी संसदेत बसून देशाच्या उन्नतीचा, तुमच्या उन्नतीचा विचार करणारा असा प्रतिनिधी निवडून द्यायचा आहे। म्हणून आपण मतदान करणे हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे, हे देखील आपण पालन करावं अशी मी या व्हिडिओद्वारे आपणा सर्वांना विनंती करतो। परंतु मित्रांनो, हे मतदान करताना आपल्याला काही काळजी पण घ्यावी लागणार आहे। आपण सर्व 18 वर्षाच्या वरचे प्रौढ मताधिकार बजावणारेच लोक आहोत आणि हा प्रौढ मताधिकार जेव्हा आपण बजावणार आहोत त्या काही काळजी पण घेतली पाहिजे की मी पाठवणार असलेला उमेदवार कसा जाणार आहे, कसा असणार आहे, तो तिथे जाऊन काय करणार आहे, त्याला वास्तव जीवनाची, समाज जीवनाची, भारतीय इतिहासाची, भारतीय संस्कृतीची काय माहिती आहे, या गोष्टी आपल्याला खरोखरीच विचार करावा लागणार आहे जेव्हा आपण आपला उमेदवार निवडून देतो त्यावेळेला। जर आपण या सर्व गोष्टींचा विचार केला नाही तर आपण आपल्या कर्तव्यापासून च्युत झालो असा त्याचा अर्थ होणार आहे आणि भारतीय नागरिक म्हणून आपण कर्तव्यच्युत व्हावं असं कोणीही अपेक्षा करणार नाही आणि
आपण सर्व नागरिक म्हणून असंच ठरवायला पाहिजे की आम्ही आमच्या पुढे असलेला सर्वोत्तम उमेदवार निवडून देण्याचा प्रयत्न करू. तो संसदेत जाईल, तो आमच्या हिताचा विचार करेल, राष्ट्राच्या हिताचा विचार करेल, जेणेकरून भारतवर्षाचं नाव संपूर्ण जगामध्ये जाईल. अशा रीतीने आम्ही उमेदवार निवडून देऊ, हा विचार मतदार म्हणून आपण केला पाहिजे. हे करताना आता काही गोष्टी ज्या समाज जीवनात घडत असतात याचा उल्लेख करणं अतिशय आवश्यक आहे. आता जेव्हा आपल्यापुढे वेगवेगळ्या पक्षांचे वेगवेगळे अपक्ष उमेदवार येतील, आपल्याला प्रचंड आश्वासनं देतील. या आश्वासनांच्या भरवशावरच इलेक्शन लढवलं जातं. इथे ज्यांच्याजवळ सत्ता आहे, नाही, आधी मिळवली, हे लोक प्रचंड पैशाचं वाटप करतील. यांच्याजवळ पैशाची कमी नाही आहे. वेळेला तर धाकटपट्टा दाखवतील, गुंडागर्दी करतील, मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतील, EVM मशीन डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतील, असे अनेक प्रयत्न करतील. तरी आता EVM मशीन डिस्टर्ब करणं इतकं सोपं राहिलेलं नाही आहे. किंबहुना कायदा आणि सुव्यवस्था देखील इतकी खराब नाही आहे की बा जेणेकरून कधी यामध्ये चांगल्या गोष्टी पाहूच नाही असा विषय नाही आहे. परंतु या गोष्टी होत असतील तर मतदार म्हणून टाळणं ही आपली जबाबदारी आहे. दुसरा भाग आहे की आत्ताच्या निवडणुकांमध्ये पैशांचा प्रचंड मोठा ओघ वाहणार आहे. मतदार म्हणून आपलं एक कर्तव्य आहे की कुठल्याही परिस्थितीत आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नका. आज तुम्हाला 500,000 रुपये देणारा उमेदवार जर निवडून आला तर तो तुम्हाला पुढची 5 वर्ष त्यांच्या पायावर नाक घासायला लावेल, हे लक्षात ठेवा. कारण तुम्ही तुमचं मत विकलेलं असते. तुम्ही प्रौढ मताधिकाराचा प्रयोग व्यवस्थित केलेला नसतो. त्यामुळे असे जर आर्थिक प्रलोभनं कुठल्याही उमेदवारांनी दाखवले तर कृपया त्या उमेदवाराबद्दल योग्य त्या अथॉरिटीकडे तक्रार करा, नकार द्या त्या गोष्टींना आणि आपल्या सत्सद्विवेक बुद्धीला स्मरून मतदान करा. ही गोष्ट आपण सर्वांनी ध्यानात ठेवली पाहिजे. दुसरा एक भाग असा आहे की हे मतदान करताना अशा बरेचदा असं होतं की दर आठवड्याच्या शुक्रवारी मतदान येतं. आपलं साधारणपणे 6 ते 7 फेजेसमध्ये मतदान चालणार आहे संपूर्ण भारतवर्षाचं. आणि साधारणपणे शुक्रवार मतदानाचा दिवस राहतो. तेव्हा माझी सर्वांना एक विनंती आहे की मतदानाच्या दिवशी मतदानाचं पवित्र कर्तव्य सोडून इकडे तिकडे फिरायला, आउटिंगला, सहलीला जाऊ नका. त्या दिवशी पहिले मतदानाचा प्रयोग करा, आपल्या मताधिकाराचा प्रयोग करा, मतदान करा आणि मग कुठे जायचं ते जा. जर आपण या गोष्टीपासून आज ढळलो तर नंतरची 5 वर्ष आपल्याला फक्त मनातल्या मनात संताप व्यक्त करण्याशिवाय काहीही करता येणार नाही. कारण आपण तो लोकांपुढे व्यक्त करू शकणार नाही. कारण आपण चूक केली असते, चुकीचा उमेदवार निवडून दिला किंवा आपण मतदान चांगल्या उमेदवाराला न केल्यामुळे चुकीचा उमेदवार जर निवडून आला तर ती देखील आपलीच चूक आहे. त्यामुळे कृपया या गोष्टींचा आपण सर्वतोपरी विचार करावा आणि आपल्या कर्तव्यापासून ढळू नये याची आपण काळजी घ्यावी, अशी माझी आपल्याला सर्वांना नम्र विनंती आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की मतदार म्हणून आपण जेव्हा मतदान करतो त्यावेळेला जे काय 10, 15, 20 उमेदवार आहे यांची यादी मतदानाच्या अनेक दिवस आधी प्रसिद्ध होते. कृपया जे उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली आहे ते उमेदवार बघा, 10 मिनटं बसून प्रत्येक उमेदवाराची माहिती घ्या, त्याचं ॲनालिसिस करा आणि कोण उमेदवार जर आपण निवडून दिला आणि तो संसदेत गेला तर तो आपल्याला योग्य असं काम करेल, आपल्या मतदारसंघाकरता योग्य असं काम करेल याचा विचार करा आणि मग त्याला मतदान करा. उगाच कुठल्या तरी आश्वासनांना, भूलथापांना बळी पडून त्या उमेदवाराच्या मागे वाहवत जाऊ नका. हे मी अनुभवाचे बोल सांगतो. अन्यथा नंतर आपल्यासारख्या मतदारांकडे पस्तावण्याशिवाय काहीही उरत नाही. एक तिसरा मुद्दा मित्रांनो असा आहे की आजकाल जेव्हा 10, 12, 15 उमेदवार उभे राहतात निवडणुकीला त्यावेळेला एक आणखी पर्याय दिला असतो नोटा, की यातला कुठलाही माणूस आम्हाला पसंत नाही आहे. त्या नोटाचा वापर टाळा, नोटाला मतदान करू नका. तुम्हाला किंवा आपणा सर्वांना जे उपलब्ध आहे त्याच्यातनंच निवडून द्यायचा आहे उमेदवार, हे लक्षात असू द्या.
उद्या जर नोटाला बहुमत पडलं तर एखादा चुकीचा आणि बदमाश उमेदवार निवडून येईल, हे लक्षात ठेवा. आणि नंतरची 5 वर्ष आपल्या हाती काहीही राहणार नाही. तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे की नोटाला मतदान करू नका. त्याच्यापेक्षा जे 10-12 उमेदवार उभे असतील त्या उमेदवारांमधला जास्तीत जास्त चांगला उमेदवार असेल त्याला मत द्या. तो तुमचा ऐकणारा असेल, तो तुमच्या आमच्यातलाच असेल, त्याला पुन्हा आपल्यामध्ये समाजामध्ये यायचं आहे, आपल्या मतदारांसमोर यायचं आहे, त्यामुळे तो तुमचा आमचा ऐकणारा असेल. नोटाला मतदान दिल्यानंतर जो चुकीचा उमेदवार निवडून येईल तो मात्र कधीही तुम्हाला भाव देणार नाही. तो त्याचं राज्य चालवण्याचा प्रयत्न करेल. आपण पुन्हा स्वातंत्र्य मिळवलेली जनता त्याच्या गुलामगिरीत पडू. तेव्हा नोटाचा प्रयोग टाळा, ही माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे. त्याच्यानंतर एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की स्वातंत्र्योत्तर काळापासून म्हणजे पहिली लोकसभेची निवडणूक जी 1952 साली झाली तेव्हापासून आतापर्यंत एक असा ट्रेंड चालत आला आहे की त्या भागातले काही प्रस्थापित लोक असतात तेच निवडून येतात. त्यांना शिक्षणाचा गंध नसतो. अनेक लोक तर 12वीसुद्धा पास झालेले नसतात. कुठल्या तरी बोगस युनिव्हर्सिटींच्या डिग्र्या घेऊन ते ग्रॅज्युएट आहे असे दाखवतात. तेव्हा प्रत्येक उमेदवार जो उभा आहे तो सुशिक्षित असेल, त्याची वाणी चांगली असेल, बोलणं चांगलं असेल, समाजात त्याचा संपर्क असेल, या गोष्टींची काळजी घ्या. अन्यथा कोणातरी उमेदवाराच्या मागे वाहवत जाणे की याच्या घराने एवढा त्याग केला, तेवढा त्याग केला आणि मग आम्ही त्याला वाहवून जाऊ, असं करू नका. अन्यथा चुकीचा उमेदवार जर आपण निवडून दिला तर तो त्याचा विकास करेल, मतदारसंघातल्या लोकांचा विकास करणार नाही. तेव्हा ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या की वाडवडिलांनी कधी काळी केलेल्या पुण्याईवर आजच्या नातून पणतूला निवडून देण्याची गरज नाही आहे. जर समाज हा नेहमी प्रगल्भ असतो आणि पुढे जात असतो तर समाजामध्ये जे नवीन नवीन लोक येतात यांच्यातल्या गुणांचा अनुभव घ्या, यांच्यातल्या गुणावगुणांचं अवलोकन करा, त्याचं विश्लेषण करा आणि मग जो जास्तीत जास्त चांगला उमेदवार असेल त्याला निवडून द्या. तर आपल्या मतदारसंघाचं भलं होईल, प्रांताचं भलं होईल, देशाचं भलं होईल. आपला देश हा प्रगतीच्या मार्गावर लागेल. जर चुकीचे उमेदवार निवडून गेले तर ते फक्त स्वतःचे पैसे स्वतःला कसा आर्थिक लाभ होईल बघेल. आजकाल आपण बघतो की व्होट फॉर नोट वगैरे असे जे प्रकरणं होतात हे नालायक उमेदवार निवडून दिल्यामुळे होतात. ही गोष्ट लक्षात घ्यायची. त्यामुळे एखाद्या घराने किती त्याग केला असला, एखादा माणूस कितीही लोकप्रिय असला, पण जर राजकीय चारित्र्य जर त्याचं चांगलं नसेल तर कृपया तशा लोकांना मतदान करू नका. ही आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे. हा उमेदवार समाजकार्यात देखील भाग घेणारा असला पाहिजे. एखादा खूप चारित्र्यवान उमेदवार घरीच बसून राहतो पण तो समाजकार्यात कुठेच येत नाही. कोविडच्या काळात कधीच कोणी दिसत नाही. कुठलं संकट आलं त्यावेळेला हे घरी बसलेले असतात. कृपया असे उमेदवार निवडून देऊ नका. जो उमेदवार कुठल्याही संकटाच्या काळामध्ये मैदानावर उतरून संकटाला अंगावर घेतो आणि समाजामध्ये मिसळून त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो, अशा उमेदवारांना निवडून द्या. असे उमेदवार जर आपण निवडून दिले तर हे समाजावर येणाऱ्या कुठल्याही संकटाच्या काळामध्ये आपल्याबरोबर खांद्याला खांदा लावून असतात, हे लक्षात घ्या. एक खूप मोठा भाग असा असतो राजकारणामध्ये जेव्हा म्हणतात, एक राजनीतीचा एक मोठा सिद्धांत आहे, पीपल गेट द रिप्रेझेंटेटिव्ह दे डिझर्व. म्हणजे लोक ज्या लायकीचे असतात त्या लायकीचा प्रतिनिधी त्यांना मिळतो. आपण नाशिककर मंडळी हे वाक्य खरं ठरू नये याची काळजी घेऊ. हे वाक्य खोटं ठरवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. ह्यांना सांगितलं पाहिजे की नाशिकचे जे मतदार आहे हे सुशिक्षित आहे, विचारी आहे, पूर्ण भविष्याचा आणि त्या पूर्ण उमेदवारांचा विचार करून मतदान करणार आहे. त्यामुळे आम्ही निवडलेला उमेदवार हा सर्वोत्तमच असेल, ही आपल्याला आत्मविश्वास वाटण्यासाठी जी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे ती काळजी घ्यावी. हा आपल्याला माझा सर्वांना कळकळीची विनंती आहे, आग्रह पण देखील आहे. आणि असा जर उमेदवार निवडून दिला तर तो उमेदवार आपल्या मतदारसंघाचा आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, बाकी जे फिजिकल सोशल इन्फ्रास्ट्रक्चर असतं या सर्व गोष्टींचा विकास करेल. अन्यथा अनेक भागांमध्ये अजूनपर्यंत चांगले रस्ते नाही, चांगले वॉटर सप्लाय नाही, चांगली सिवेज व्यवस्था नाही,
चांगले सॉलिड वेस्ट डिस्पोजल नाही, या सगळ्या गोष्टी कधी येणार? ते लोकप्रतिनिधीला समजायला पाहिजे की आपण काय करायला पाहिजे. लोकप्रतिनिधीच जर फक्त लाटेवर निवडून येणारा असेल तर तो फक्त लाटेचाच विचार करेल, तो या बाकी संपूर्ण समाज जीवनाचा विचार करणार नाही. तेव्हा आपण सर्वांनी ही काळजी घ्यावी की आपण जेव्हा उमेदवार निवडून देऊ त्यावेळेला त्या उमेदवाराचं पूर्ण पार्श्वभूमी बघा. एखादा दुसरा लहानसा दुर्गुण त्याच्यात असला तर दुर्लक्ष करा, परंतु जे उमेदवार उपलब्ध राहणार आहेत त्यांच्यातला सर्वोत्तम उमेदवार निवडून देण्याची काळजी घ्या. हा माझा आपणा सर्वांना आग्रह राहणार आहे. एक खूप महत्त्वाचा भाग आहे, पहिल्यांदाच मी उल्लेख केला की कुठल्याही परिस्थितीत मतदान चुकवू नका. यावेळेला आतापर्यंतचा अनुभव असा आहे की 60 ते 65% 70% मतदान होतं. आपण नाशिककर मंडळी असा विचार करू की 100% मतदान झालं पाहिजे आमचं. जितकं मतदान जास्त होईल चांगला उमेदवार निवडून येण्याची शक्यता तितकी जास्त राहते. तेव्हा आपल्याला हा जो मोठा 2024च्या निवडणुकीचा खूप मोठा महोत्सव आहे, या महोत्सवाकरता शुभेच्छा. चांगल्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे, लोकांनी तशा लोकांचा विचार केला पाहिजे. जर चांगले लोक राजकारणात आले नाही तर ती जी इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, द पॉलिटिक्स इज द लास्ट रिसॉर्ट ऑफ स्काउंड्रल्स, ही म्हण खोटी आपण नाशिककरांनी ठरवावी. आपण सर्व चांगले लोक चांगल्या लोकांनी या निवडणुकीच्या मैदानात उतरावं, त्या लोकांना पर्याय द्यावा चांगल्या लोकांनी, आणि लोकांनी देखील चांगल्या व्यक्तींना मतदान करावं, त्यांना निवडून द्यावं, प्रोत्साहन द्यावं, जेणेकरून आपला प्रतिनिधीसुद्धा आपला चारित्र्यवान आहे, प्रतिनिधी सेवक आहे, कार्यकर्ता आहे, या गोष्टींचा विचार करावा आणि पुढच्या महोत्सवाचा आनंद घ्यावा. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.